परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या मुलांना अज्ञात मुलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही सकाळी 11 वाजता निघालतो ट्युशनला आणि 2 वाजता आमची स्कॉलरशिपची एक्झाम सुटली होती। मग आम्ही घरी येत होतो, आम्ही आणि आमचे मित्र येत होतो। मग 2 गाड्या होत्या, मग त्याच्यामध्ये माझा एक भाऊ चलित होता आणि मी दुसऱ्या गाडीवर बसलो होतो। मग माझ्या भावाची नोटबुक मित्राकडे होती सोमेश्वर नगरच्या। मग आम्ही त्याच्याकडे गेलो, पण ते घटला नाही, त्याच्यामुळे वापस आलो की माझ्या भावाला त्या पोरानं थांबिलं आणि म्हणला तू कुणाचा आहेस आणि कुठं राहतास? ते म्हणला मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडेचं पोरगं आहे। मग मी उतरलो दुसऱ्या गाडीवरून आणि त्याच्याकडे आलो की ते म्हणला ते पोरगा मला म्हणला तू कोण आहेस त्याचा? मी म्हणलं मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि ते म्हणला तू कोणाचा आहेस? मी म्हणलं महादेव मुंडेचा। मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल। मग आम्ही गाडीवर बसायला निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं। माझा भाऊ म्हणला मी का देऊ, मी नाही देणार म्हणला की पुन्हा ते आम्ही निघायला की ते मला त्यानं धमकी दिली, मला जा कुणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला की आम्ही निघालो की मग माझ्या भावानं पळवायला लागले की स्कूटी। मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं। म्हणजे ज्यावेळेस त्यांची संशयित आरोपीची ब्रेन मॅपिंग होणार होती, त्या दिवशीच माझ्या मनामध्ये असं आलं की माझ्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून मी माझ्या परिवारातल्या सगळ्यांची नावं, म्हणजे माझ्या 3 मुलांची, प्रणव, प्रवीण आणि पंकज, आणि माझ्या भावाची सतीश फड, कारण तो केसचा सगळं तोच पाहतोय, आणि माझे वडील भगवान फड, आणि माझे सासरे दत्तात्रेय मुंडे आणि माझा दीर अशोक मुंडे यांची सगळ्यांची नावे लिहून मी पत्र तयार करून परळीच्या पोलीस अधीक्षक परळी पोलीस स्टेशनला, अंबाजोगाई पोलीस स्टेशनला, आणि पुन्हा माझा भाऊ बीडला गेला होता शिवजयंती दिवशी SP ऑफिसला पत्र घेऊन। त्याच दिवशी असा प्रकार घडला गेला की माझ्या मुलांना एक अनोळखी मुलाने अडवून शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली। आणि म्हणजे आता लेकरांनी बाहेर फिरायचं का नाही असा प्रश्न बी मला पडलाय, का तर एक दिवस आता माझा भाऊ गाडी घेऊन गेल्यामुळे, एक दिवस गाडी नसल्यामुळे माझे मुलं स्कूटीवर गेले आणि त्या दिवशी स्कॉलरशिपचा पेपर होता आणि स्कॉलरशिपचा पेपर देऊन येते वेळेस ही घटना घडली। मग आता अचानक त्यांच्यासोबत कुणी असतं नसतं, मग आता म्हणजे आता त्याच्या पप्पाचे आरोपी अटक झाले नाहीत तोपर्यंतच म्हणजे माझ्या मुलांवर डोळा म्हणल्यावर मग मी करायचं काय, हा बी प्रश्न मोठा आहे। म्हणून मी लगेच तात्काळ त्या अनोळखी मुलावर गुन्हा दाखल केला की म्हणजे माझ्या मुलांना अडवून त्यांनी हे केलेलं आहे। कालच मी तुम्हाला अर्ज दिलेला आहे म्हणून मग स्वतः PI नाचन सर त्या स्पॉटवर जाऊन त्यांनी पाहणी केली, पण तो मुलगा सापडला गेला नव्हता। मग गुन्हा दाखल केला गेला ना आम्ही घरी आलोत। पण आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझा भाऊ केस पाहत आहे आणि त्याच्यासाठी त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि माझ्या मुलांना पण। आणि जे गोट्यागीते संशयित आरोपी गोट्यागीते आहेत, तो जो फरार आहे त्याला तात्काळ अटक करणं गरजेचे आहे। मारहाण करणारा कोण आहे, त्याची काय माहिती, त्याचं नाव काय मिळालं? म्हणजे मुलं ज्यावेळेस घरी आले, मला सांगितली मुलाने बाप, त्यावेळेस म्हणले मम्मी तिथं बाल्या बाल्या असा उच्चार करत होते, पण आम्ही गुन्हा दाखल करताना आम्हाला त्याचा पूर्ण डिटेल माहित नव्हती। नंतर आम्ही गुन्हा दाखल करून घरी आल्याच्या नंतर माझ्या म्हणजे 2 नंबरच्या मुलाने इंस्टावर बालाजी नाव असं सर्च केलं, कारण बाल्या बाल्या म्हणत होते, तर तितक्यात त्याला ते फोटो दिसला बालाजी केलं की मग त्याचं बालाजी आगाव असं नाव होतं त्या इंस्टाच्या ID ला। नंतर आम्ही इंस्टाची त्याची ID चेक केली तर त्याच्यात वाल्मी कराडचे सगळे व्हिडिओ होते, पण व्हिडिओ सगळे असताना त्या दिवशी त्यांनी अटक बी केली नव्हती त्या मुलाला आणि अजून विचारपूस केली ते हे बी माझ्याकडे अजून नाही। पण मी पंकज कुमार सरांना लगेच दुसऱ्या दिवशी फोन केला, सर म्हणलं आरोपींना अटक करणं तात्काळ गरजेचं आहे म्हणलं, का तर माझ्या मुलावर बी हल्ला झाला आहे म्हणलं। मग पंकज कुमार सरांनी SIT पथक पाठवून त्याची पाहणी केली, चौकशी केली, माझ्या मुलांची बी विचारपूस केली, पण एवढं बी करून अजून हे म्हणजे अजून धोका निर्माण होऊ शकतो हे माझ्या मनात संशयाची दोरीच आहे। का तर इतकं विचित्र माझ्या नवऱ्याला मारू शकते तर माझे लेकर आता कोणत्या बी टायमिंगला बाहेर पडू शकतात, हे भीतीचं वातावरण माझ्या मनात निर्माण झालं आहे। त्याच्यामुळे माझ्या मुलांना
आणि माझ्या भावाला SP सरांनी प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तुम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे की माझ्या परिवारात जीवितात धोका आहे, याच्यामध्ये आपण कुणाचे नाव घेतले आहे? म्हणजे त्यामध्ये माझ्या सगळ्या घरच्यांचे नाव घेतलेले, तिन्ही मुलांचे, सासऱ्याचे, दिराचे, भाऊचे आणि वडिलाचे आणि माझं स्वतःचं. म्हणजे एवढ्यांचे नाव मिळून आम्ही आम्हाला जर कुणी शिवीगाळ केली किंवा मारहाण केली किंवा धमकी कुणी दिली तर त्याला जिम्मेदार सुशील कराड आणि श्री कराड राहतील. जेव्हा आम्ही ट्युशनवरून येत होतो जेव्हा आम्हाला आमच्या मित्राकडून नोटबुक घ्यायची होती, त्यामुळे आम्ही सोमेश्वर नगरमध्ये गेलो. त्या मुलानं जाताना आम्हाला बघितलं. जेव्हा येत होतो तेव्हा ते आला आणि आम्हाला अडवलं आणि बोलला की तुम्ही कोण आहोत, कुठले आहोत आणि कोणाचे आहोत. तर मी बोललो मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि माझ्या वडिलांचं नाव महादेव मुंडे आहे. तर मग ते बोलला बरं. आणि जेव्हा माझा भाऊ दुसऱ्या गाडीवर असल्यामुळे माझ्याकडे उतरून आला तेव्हा ते बोलला भैया आम्हाला का अडवलंस आणि तुला काय पाहिजे. तर ते बोलला की तू कोण आहेस ह्याचा. तर माझा भाऊ बोलला की मी ह्याचा भाऊ आहे. आणि जेव्हा ते बोलला की मी महादेव मुंडेचा मुलगा आहे तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि 2 चापटा मारल्या.